सोलापूर जिल्ह्यात बक्षी परगे येथे बक्षी बुवा महाराज यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। 27 एप्रिल पासून सुरू झालेल्या या 3 दिवसीय उत्सवात विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली, ज्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते। नारायण घंटे यांनी घेतलेला हा खास आढावा। Tidak ada.
मी बाबासाहेब नवनाथ माने, बक्षित्रगाव रहिवासी, बक्षी महाराज यात्रा महोत्सव 2026. काल 27 तारीख बक्षी महाराज यात्रेची सुरुवात. कालपासून तेलाभिषेक, कीर्तन. आज 28 तारखेला या ठिकाणी गावातून भव्य अशी श्रींच्या काट्याची मिरवणूक, सहवाद्य, सांस्कृतिक परंपरा जपणारी आणि सामाजिक सलोखा जपणारी अशी या ठिकाणी बक्षिप्रगे गावची आणि बक्षी महाराजांचे काट्याची मिरवणूक सर्व जाती धर्माच्या लोकांना, समाजातील सर्व आबालवृद्धांना, तरुण वर्गांना या ठिकाणी विशेषतः उन्हाचे एवढी झळ असताना देखील उत्साह लोकांचा एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात आहे. अशा आमच्या गावची यात्रेचा आज काट्यांची मिरवणूक या ठिकाणी अत्यंत जल्लोषपूर्ण, उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न झालेले आहे. त्यानंतर आज संध्याकाळी महाराष्ट्राचे कवी संमेलन, सुप्रसिद्ध कवी या ठिकाणी 5:30 वाजता कवी संमेलनाचा कार्यक्रम होणार आहे. तसंच संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम आणि उद्या 29 तारखेला सकाळी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आणि संध्याकाळी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी यात्रा पंच कमिटीच्या वतीने आयोजित केलेला आहे. या सर्व कार्यक्रमासाठी गावकऱ्यांचं, तरुण वर्गांचं आणि यात्रा पंच कमिटीचं विशेष आभार मानतो. आणि ह्या यात्रेची अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये उद्या परवाच्या दिवशी सांगता होईल एवढं यात्रा पंच कमिटीच्या वतीनं बोलतो. सर्वांना नमस्कार. माझं ग्रामदैवत बक्षुवा महाराज. आम्ही जन्माला गावात ह्या बक्षुवा महाराजाच्या कर्मभूमीमध्ये, पण आमचं कार्यक्षेत्र पुणे क्षेत्र, पुणे महानगरपालिकेमध्ये काम करत असताना ह्या गावाची नाळ कधी सुटली नाही, केवळ बक्षुवा महाराजांमुळं. बक्षुवा महाराजांचे अनंत उपकार आहेत आणि एक प्रचिती जिवंत समाधी घेणारे हे महाराज आम्हाला भेटले, त्याचं महत् भाग्य आम्ही समजतो. म्हणून आम्ही सर्वजण दरवर्षी लेकी, बाळे, सुना सगळ्या नातवंडासहित या बक्षुवा महाराजाच्या उर्साला येतो, यात्रेला येतो आणि हा उत्सव आम्ही जोरात साजरा करतो. अशीच कृपा देवाने आमच्यावर ठेवावी अशी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. सर्वांचं मनपूर्वक बोलतो. सर्वप्रथम बक्षी महाराज यात्रेच्या निमित्ताने आपल्या सर्व पंचक्रोशीतील सर्व बक्षी महाराज प्रेमींना खूप खूप शुभेच्छा देतोय. खऱ्या अर्थाने अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पारंपरिक वाद्याच्या स्वरूपामध्ये महाराष्ट्रातील नामवंत अशा पद्धतीच्या अनेक कीर्तनकार, व्याख्यानकार, महाराष्ट्रातील नामवंत अशा पद्धतीचे कलाकार असणारे सिने कलाकार, सन्माननीय श्री क्रांतीनाना मळेगावकर यांचा महाराष्ट्रातील एक उत्तम असा यावर्षी कार्यक्रम यात्रा पंच कमिटीने आयोजित केलेला आहे. खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातल्या महिलांना एक वेगळं विचारपीठ मिळावं, वेगळा स्टेज मिळावा, या माध्यमातून खेळ पैठणीचा हा नाविन्यपूर्ण वेगळा कार्यक्रम यावर्षी यात्रा पंच कमिटीने आयोजित केलेला आहे. या यात्रा पंच कमिटीला मदत करणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात अशा सर्व लोकांचं या ठिकाणी यात्रा पंच कमिटीच्या वतीने अत्यंत आबालवृद्धापासून ते बाल ह्याच्यापर्यंत सर्व महिलांपासून ते अत्यंत शेवटच्या घटकापर्यंत या यात्रेमध्ये तन मन धनाने सामील होतात. आपल्या सर्व या ठिकाणी यात्रा पंच कमिटीच्या वतीने आपल्या सर्वांचा आभार मानतोय आणि खऱ्या अर्थाने या यात्रेच्या स्वरूपाला एक वेगळं आमचं फेस्टिवल स्वरूप व्हावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतोय. पुढच्या वर्षीपासून हा खऱ्या अर्थाने फेस्टिवल होणारच आहे आणि तो फेस्टिवल होण्यासाठी एक वेगळा माहोल या ठिकाणी तयार होतोय आणि तोच माहोल ह्या बक्षी महाराजांच्या चरणी या ठिकाणी आम्ही सर्वजण अर्पण करतोय. धन्यवाद. बक्षी महाराज की जय. ग्रामदेव श्री बक्षीबुवा महाराज यांच्या यात्रेनिमित्त दिनांक 27, 28 आणि 29 या 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये काल 27 तारखेला पहिला दिवस काट्यांची स्थापना, तैलाभिषेक, दुग्धाभिषेक, नंतर महाआरती करून या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार कबीर महाराज अत्तार यांचं कीर्तन त्या ठिकाणी पार पडलं. त्यानंतर रात्रभर हरिजागर आणि जंगीन भारुडाचा कार्यक्रम सुद्धा रात्रभर झाला. पहाटे सर्वांचा महाराजांच्या समाधीला अभिषेक, सकाळी 8 वाजता भव्य आणि दिव्य काट्यांची संपूर्ण गावातून मिरवणूक, त्यासोबत पालखीचीही मिरवणूक या ठिकाणातून निघते. या मिरवणुकीमध्ये कोणत्याही वेगळे वाद्य न वाजता पारंपरिक वाद्याला या ठिकाणी आपण प्राधान्य देतो. टाळ मृदुंगाच्या गजरात, हलगीच्या नादात या ठिकाणातून सर्व माता भगिनी, बंधू, लहान थोर
सामील होऊन या ठिकाणी मिरवणूक काढली जाते। आज मिरवणुकीच्या नंतर महाप्रसाद आणि संध्याकाळी सुप्रसिद्ध महाराष्ट्रातील कवी यांचं काव्य संमेलन आणि परत संध्याकाळी 8 वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार चांदगुडेताई यांचं सुद्धा कीर्तन या ठिकाणी होणार आहे। उद्या 29 तारखेला सकाळी भव्य अशा स्वरूपामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे आणि कोणा आधार कार्ड दुरुस्तीचा जे काय असेल ते सुद्धा शिबिर या ठिकाणी घेण्यात आले। त्यानंतर संध्याकाळी ठीक सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्रातील नामवंत न्यू होम मिनिस्टर क्रांतीनाना माळेगावकर यांचा सुद्धा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम खूप मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी साजरा होतोय। माझं पंचक्रोशीतील भाविकांना आवाहन आहे, या 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी होऊन सर्व यात्रेची शोभा वाढवावी। बक्षीबुवा महाराजांची एवढीच प्रार्थना करतो, बळीराजाच्या हाताला यश येऊ दे। जे बळीराजाचे हाल यावर्षी झाले ते कुठेतरी भरून निघावं आणि शेतकरी राजा हा सुखी व्हावा। आता सरांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या वर्षी आम्ही बक्षी महाराज फेस्टिवल करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करू असं मी आपल्या माध्यमातून सांगतो। या यात्रेला सहकार्य करणं सर्व ज्ञात अज्ञात अबाल लहान मोठे सर्व व्यक्तींचं मी आपल्या माध्यमातून, लोकप्रतिनिधी असतील पोलीस प्रशासन असेल, मी सर्वांचं मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी आभार मानतो। धन्यवाद।